नमस्कार मित्रांनो, अजून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण 1 महिन्यापासून भरपूर काही गोष्टी पाहत आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये. कारण की विधानसभाची निवडणूक तुर्तास झालेली आहे आणि त्याचा आपल्याला रिझल्टचा वेळ आता अवघ्या काही दिवसातच म्हणजे 1-2 दिवसातच येणार आहे. तर त्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तर उत्सुकता असल्यामुळे कोण सी एम होईल, कोण आपल्या तालुक्यामध्ये कोणता आमदार येईल आणि आपल्या जे गरजेचे कामं असतात ते कोण करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. युती, महायुती, महाविकास आघाडी, काय शिवसेना, भाजप, कोणाला किती किती कोणते आमदार निवडून येतील याची उत्सुकता, एक्झिट पोल सर्वांचंच लक्ष त्याच्याकडं आहे. कोणी एक्झिट पोल म्हणते महायुती जिंकेल, मग कोणी म्हणते महाविकास आघाडी वर्चस्व दाखवेल. काय होतं आहे काय नाही याचा विचार सर्वांनाच पडलेला आहे आणि आपल्या मनानुसार, आपल्या स्टडीनुसार, आपल्या आपल्या एक्सपिरियन्सनुसार सगळेजण एक्झिट पोल देत आहेत. तर मित्रांनो, एक्झिट पोल तर ते देत आहेत, पण एक्झिट पोल खरा म्हणजे जनतेने दिलेला आहे. तर त्याचा एक्झॅक्ट निर्णय आणि एक्झॅक्ट जाऊन काही निकाल हे जाऊन काय आपल्याला 23 तारखेलाच समजेल. एक्झिट पोल वगैरे असतात, काही प्रमाणामध्ये सत्यता असते याच्यामध्ये, पण खरी गोष्ट निवडणुकीच्या दिवशीच होत असते. जेवढी उत्सुकता जाऊन काय जनतेला असते, त्यांच्या कार्यकर्त्याला असते, त्यांच्या जे पार्टी असते त्यांच्या अध्यक्षाला, मोठमोठ्या नेत्याला असते, तेवढीच उत्सुकता ज्या विधानसभेच्या याच्यामध्ये निवडणुकीसाठी उभा टाकला होता तो आमदार असो, त्याला बी उत्सुकता असते की आपलं भवितव्य काय होईल, आपण जे काम केलं आहे त्याचं यश आपल्याला मिळतं का याच्यामध्ये तो तो त्याचं लक्ष राहत असतं. तर जसं त्याचे दिवस जातील, सकाळचे 23 तारखेला सकाळ झाल्यानंतर जसं ते काउंटिंगला सुरुवात होईल तसं तसं त्याच्यावर जो उमेदवार आहे त्याच्यावर काय काय गोष्टी घडतात, त्यांच्या मनामध्ये काय काय होत असतं ही कल्पना बी आपण करू शकत नाही. कारण की त्यांना भरपूर काही चिंता असते की आपली सीट आपण निवडून आलं पाहिजे आणि आपण आमदार झालं पाहिजे आणि आपल्या जनतेचं आपल्या आपल्या निवडणूक म्हणजे आपण जे बोललेलो आहोत ते कामं आपल्याला करून दाखवायचं आहे. म्हणतात ना की बाबा, आपण परिश्रम केल्यानंतर तुम्हाला यश जरूर मिळेल. कारण की आजकाल काय असतं, भरपूर काय असतं, निवडणूक आल्या म्हणजे ह्या त्या ऑफर वगैरे कोणी देत असतं, काही हे दे, भांडे दे, पैसा दे, पण जनता जी असते ना, जनतेला माहीत असतं की आपल्याला कोणाला मतदान द्यायचं. हां, 5-10% थोडाफार फरक पडत असतो, पण 90% असे असतात की माणूस विचार करून जातो. पण त्या क्षणाला जेव्हा आपण मतदान करणार असतो तेव्हा त्या व्यक्तीला लक्षात येतं की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे, मतदान कोणत्या गोष्टीवर करायचं आहे, पार्टी बघायची, काय बघायचे, काम बघायचं, तेव्हा त्याच्या मनामध्ये येतो आणि तो जो आपल्या तालुक्यामध्ये काम करणारा आहे, धडाशीर आहे, आपल्याला मदत करणार आहे, त्याच व्यक्तीला तो मतदान करत असतो. तर मित्रांनो, आपण भरपूर काही गोष्टी या 1 महिन्यामध्ये बघितलो, ह्या त्या. आता आपल्याला निकालाची उत्सुकता आहे, सगळ्याच आहे, तशी मला बी आहे. तर काय होतं आहे आपण हे 23 तारखेलाच पाहूया. तर असं समजूया की चांगलाच आपल्याला जो सी एमचा चेहरा असेल तो चांगलं सी एम झाल्यानंतर कामं करावे, जनतेचे प्रश्न सोडावे, महाराष्ट्राला समोर नेण्याचा प्रयत्न करावे, असे मी
ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना बी शुभेच्छा देतो की तुम्ही CM पदी निवडून आलात त्याच्याबद्दल. तो कोणता चेहरा आहे, तुम्हाला काय माहिती आहे? खरंच तुम्हाला माहिती आहे काय? तुमच्या मनामध्ये एक्झिट पोल काय आहे? कोण CM होईल? कोणती पार्टीला काय होईल? तुम्हाला माहिती असेल का, मला सांगायचं असेल तर कमेंटमध्ये करून सांगा. आणि अशाच अशाच माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना, परिवाराला सर्वांना पाठवा. चला तर मग भेटूया निवडणूकचा निकाल लागल्यानंतर. धन्यवाद.